नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपण निघालेलो आहोत नेपाळमधील मनोकामना मंदिराच्या आपल्या देवीच्या दर्शनासाठी. तर रोपवेमधला हा सुंदर आणि थरारक असा प्रवास आता आपल्यासोबत या रोपवेचा सुंदर असा प्रवास आपला होणार आहे. तर चित्त थरारक असा जवळजवळ 4000 फूटपेक्षा जास्त उंचीचा असणारा हा रोपवे. तर मनोकामना मंदिराच्या दर्शनासाठी आपण निघालेलो आहोत. तर नेपाळमधील मनोकामना देवींचे मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करणारे मंदिर आहे. सुरुवातीला आपल्याला नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. पुण्यात आपल्या सर्वांचं किल्ले दर्शन या चॅनलवरून मनापासून स्वागत. तर आजचा जो आपला ट्रॅक आहे तो मनोकामना मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत. तर ते समोर आपल्याला दिसतं रोपवे बघा. या रोपवेचं आपल्याला जायचं आहे. त्यावेळी आम्ही बाहेरच्या बाजूनं पाहिलं तर आम्हाला वाटलं की रोपवेमधून हा जवळ एक नॉर्मल टप्पा असेल, परंतु असे 4 ते 5 डोंगर आपल्याला पार करून सर्वोच्च माथ्यावर म्हणजे ज्या ठिकाणी मनोकामना देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी आम्हाला पोचायचं आहे. जेव्हा आम्ही रोपवेमध्ये बसलो त्यानंतर आमच्या लक्षात आलं की इतकं उंच म्हणजे जवळजवळ 4272 फूट म्हणजे 1303 मीटर इतक्या उंचीवर असणारं हे मनोकामना देवीचं मंदिर अत्यंत उंचीवर आहे. आणि काठमांडूपासून हे अंतर अवघे म्हणजे 106 किलोमीटर इतके आहे. म्हणजे आता आपण मनोकामना देवीचं मंदिर पाहून आपण काठमांडूला जाणार आहोत. तर चला सुरुवातीला आपण मनोकामनाचं मंदिराचं दर्शन घेऊ आणि पुढचा आपला प्रवास हा नेपाळच्या राजधानीच्या दिशेने असणार आहे. तर चला मनोकामना देवीच्या मंदिरासाठी सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी तिकीट काढावं लागतं आणि तिकीट काढल्यानंतर जे काही ती आपल्याला तिकीट देतात हे जपून ठेवावं लागते, कारण वरनं सोडत असताना ते तिकीट पुन्हा पाहिलं जातं आणि मगच आपल्याला सोडलं जातं. म्हणजे हा सर्वसाधारण पूर्वी या रोपवे नसताना लोक 5 ते 6 किलोमीटर इतकं अंतर चालत जात असे, परंतु आता केबल कारची सुविधा असल्यामुळे म्हणजेच रोपवे म्हणजे अत्यंत अशा अत्याधुनिक रोपवेची व्यवस्था या परिसरामध्ये केलेली आहे. 20 ते 25 मिनिटे इतका कालावधीवर पोहोचण्यासाठी लागतो. तर जबरदस्त असं केबल कार आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जाता जाता आपण थोडक्यामध्ये इतिहास पाहणार आहोत या मंदिराचा. तर 17व्या शतकात गोरखा राज्याचे राजा रामशहा यांच्या काळापासून या मंदिराचे महत्त्व आहे आणि राणीला देवीचे रूप मानले जाई आणि तिनेच या मंदिराची स्थापना केली अशी आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते. तर चला मित्रांनो, थोडक्यामध्ये आपण इतिहास पाहत खाली उतरत आहोत रोपवेच्या दिशेने, केबल कारच्या दिशेने. तर खूप गर्दी या परिसरामध्ये होती, परंतु तितकीच सुखसुविधा म्हणजेच सगळ्या व्यवस्थापनाची व्यवस्था या ठिकाणी अत्यंत जबरदस्तपणे एखादा तुम्ही साधा कागद जरी टाकला तर आपल्याला उचलायला होतं. इतकी स्वच्छता या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर 17व्या शतकामधील हे मंदिर आपण पाहणार आहोत. तर मंदिराची शैली जी आहे ही नेपाळी पॅगोडा शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला काही हिमालयाचा भागसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. बघू आपल्या नशिबात असेल तर. ही पहा आमची कन्या मनस्वी, आमचे सासरे म्हणजे आमचे बाबा, त्याच पद्धतीने आमची मिळणी आणि पाठीमागच्या बाजूला होती आमची श्वेता आणि सासूबाई म्हणजे आमची आईसाहेब. तर ही पहा आमची कन्या मनस्वी आहे. कधी रोपवेमध्ये जाईल आणि बसला असं झालं, कारण एकदा रोपवे चालू झालं की 100% ती मिळणार, काय त्यात काय विषयच नाही. जाताना डाव्या बाजूला आपल्याला आपल्या इच्छेश्वर महादेवाचं दर्शन होतं. धबधब्याच्या रूपाने या ठिकाणी सुंदर असं स्ट्रक्चर त्यांनी उभा केलेलं आहे आणि जाताना
असं वाटलं की परत येताना बंद राहील का काय, तर तसं झालं. तर जातानाच आम्ही शूटिंग घेतलं आणि अशी वेगवेगळे शिल्पकृती, कलाकृती, वेगवेगळ्या देवदेवतांची प्रतीकं या मंदिराच्या परिसरामध्ये पायथ्यापाशी आपल्याला पाहायला मिळतात. तर आजूबाजूचा हिरवागार असा प्रदेश आणि या प्रदेशाच्या सर्वोच्च माथ्यावर असणारं हे मनोकामना देवीचं जबरदस्त असं मंदिर. तर चला मित्रांनो, या रोपवेचा आनंद घेण्यासाठी हे पहा किती जबरदस्त म्हणजे अत्याधुनिक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. खूप उंचीवर आहे, खूप म्हणजे हे आम्ही थोडं झूम करून बघतोय. मला वाटलं की हा शेवटचा भाग असेल, परंतु ह्याच्यावर आणि 3 टप्पे असे आपल्याला पाहायला मिळतात. तर रोपवे हा सुंदर असा प्रवास आपला होणार आहे. तर चला. तर ज्या ठिकाणी केबल कारची व्यवस्था आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथून तिकीट घेऊन आम्ही अंतर्गत भागामध्ये आपण जाणार आहोत. आणि या प्रवासातील सर्व व्हिडिओ हे माझे स्वतःचे पर्सनल आहेत. या व्हिडिओचा कोणत्याही संस्थेशी, कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीशी किंवा कोणत्याही कुटुंबाशी कोणाचा काहीही संबंध नाही. कारण माझं यूट्यूबला किल्लेदर्शन या नावाचं चॅनल जे आहे, या चॅनलवर आम्हाला प्रवास करत असतो आम्ही आणि ज्या काही आठवणी आहेत हे आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून टाकत असतो. तर एक महत्त्वाची सूचना सर्वांच्यासाठी. प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे पहा तिकीट चेकिंग केलं जातं आणि चेकिंग केल्यानंतर आपल्याला आपण मुख्य केबल कार म्हणजे रोपवेच्या दिशेने आपण जातो. तर या अंतर्गत भागामध्ये आपल्याला माउंट एव्हरेस्ट असेल किंवा जे माउंट एव्हरेस्ट सर करणारे जे वीर असतील किंवा नेपाळ या देशामधील काही आठवणी या चित्रफितीच्या माध्यमातून अंतर्गत भागामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. जी चित्रफिती आपल्याला पाहायला मिळतात. तर अत्यंत कडक आणि सुरक्षा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अत्यंत कडक. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आपला हा खूप जबरदस्त होणार आहे. तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या देवीचं मंदिर आहे, मनोकामना मंदिर, इच्छापूर्ती असं मंदिर आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. हे पहा, प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 ते 4 लोक बसवतात. तर आमची 4 जणांची फॅमिली होती, त्यामुळे आम्हाला कुठे ॲडजस्ट पण करावं लागलं नाही. तर आता खरी मजा आहे मित्रांनो. आत्ता भावना आम्ही बसणार आहोत आणि खूप एक्सायटिंग होते आमची. तर चला, आता खूप जबरदस्त अशी मजा येणार होती. खूप मजा म्हणजे काय सांगू, भावना कधी बसणार आणि कधी डोंगरात भर करून उडून जाईल असं झालं. चला रे भावानो, लवकर घ्या आईला, आता काय मजा चला 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 पुढे लवकर चला रे भावानो बहिणीनो, चला.